नमस्कार, मी सुवर्णा. आरोग्य या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गरोदरपणाच्या काळातील व्यायाम. गरोदरपणाच्या काळातील व्यायाम या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर गीतांजली शहा यांना. तर सगळ्यात आधी झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करते. नमस्कार. गरोदरपणाच्या काळातील व्यायाम या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि डॉक्टर गीतांजली शहा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 1800-221010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तेव्हा या विषयासंदर्भातले जर आपले काही प्रश्न असतील, आपल्या मनात जर काही शंका असतील तर आपण आम्हाला विचारू शकता. या तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांचं शंकांचं निरसन केलं जाणार आहे. मी ओळख करून देते गीतांजली मॅडमची. MD आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत. त्या स्वतः दादरला स्वतःचं अश्विनी हॉस्पिटल आहे त्यांचं. यांचे पती विक्रम शहा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्याबरोबरच हे दोघं मिळून गेली 10 वर्ष गर्भसंस्कार आणि प्रेग्नन्सी क्लासेस चालवत आहेत. सुप्रजेसाठी गर्भसंस्कार हे एक मराठी पुस्तक आहे त्यांचं, जे अतिशय गाजलेलं आहे आणि त्याबरोबरच आता एक इंग्रजी पुस्तक आहे गर्भसंस्कार इन प्रेग्नन्सी. अशा प्रकारे आपल्याला आज त्या मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. आपण चर्चेकडे वळतो आहोत. पूर्वीच्या काळी मॅडम खूप सारी कामं असायची, त्यामुळे जेव्हा प्रेग्नंट एखादी व्यक्ती, एखादी स्त्री असेल तर तिला खूप काम असायचं, त्यामुळे तिला वेगळा व्यायाम असा करावा लागायचा नाही. आता मात्र तो करावा लागतो. काय तुम्ही मार्गदर्शन कराल या संदर्भात? खरं तर ह्या पिढीला व्यायाम शिकवायची गरज आहे. पूर्वीची पिढी विहिरीतनं पाणी काढणं, जात्यावर दळण जळणं, हे जे सगळे जे कामं होते त्याच्यामध्ये त्यांचा नैसर्गिक व्यायाम व्हायचा आणि उठबसाचे पण कामं खूप असायची, खाली बसून स्वयंपाक करायचा. पण ही जी पिढी आहे ती गाडीतून ऑफिसमधून घरी सोफ्यावर, त्याच्यामुळे त्यांचे जे डिलिव्हरी किंवा लेबरचे जे मसल्स आहेत, कटीचे स्नायू, पाठीचे स्नायू, ह्यांना नैसर्गिक व्यायाम मिळत नाही. म्हणून वेगळ्या प्रेग्नन्सी क्लासेसमध्ये त्यांना अटेंड करून हे सगळे करायला लागतं, जे त्यांच्या आधीच्या पिढीला गरज नव्हती. म्हणूनच त्या पिढीला आपल्याला पटवायला लागतं की ह्या सगळ्या गोष्टींची आता गरज आहे. कारण डिलिव्हरीच्या वेळी जेव्हा बाळाला बाहेर पुश आउट करायचं असतं तेव्हा हे सगळे स्नायू अतिशय महत्वाचे असतात. म्हणून नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढवण्यासाठी सुद्धा हे व्यायाम महत्वाचे आहेत. बरं, पण मग हे जे व्यायाम आहेत, तुम्ही सल्ला देताय की व्यायाम करणं गरजेचं आहे, पण मग हे व्यायाम कितव्या महिन्यापासून सुरू करणं गरजेचं आहे? तिसरा महिना पूर्ण झाला की सगळे एक्सरसाइजेस चालू करू शकतो. पण त्याच्या आधी सुद्धा काही व्यायाम आहेत. उदाहरणार्थ डोळ्याचे व्यायाम, इतर श्वसनाचे व्यायाम. तर अगदी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असल्यापासून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी चालू करू शकता. आणि आपण जे प्रिकॉशन्स म्हणतो, म्हणजे व्यायाम सुरू करायच्या आधी कुठले तरी प्रोग्राम्स बघून किंवा काहीतरी कोणाकडनं ऐकून व्यायाम करू नये. प्रत्येक स्त्रीचं एक बॉडी स्ट्रक्चर असतो. त्याच्यानंतर सोनोग्राफीमध्ये तिचा वार कुठे आहे, प्लॅसेंटा जर खाली असेल तर आम्ही ग्रुप्समध्ये त्यांना डिवाइड करतो व्यायाम शिकवताना, ग्रुप ए आणि ग्रुप बी. म्हणजे ज्यांना आधीचं ब्लिडिंग असेल किंवा पास्ट हिस्ट्री ऑफ अबॉर्शन्स असतील, आधीचे गर्भपात असतील किंवा आधीचं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असेल, तर ह्या लेडीजनी पण सुद्धा व्यायाम करायला पाहिजे. असं नाही की झोपून काढायला पाहिजे 9 महिने, पण त्यांच्यासाठी एक वेगळे सेट असतात. आणि ग्रुप बी म्हणजे ज्यांचं सगळं नॉर्मल आहे त्यांच्यासाठी एक वेगळे एक्सरसाइजेसचा सेट असतात. असे 2 ग्रुप्समध्ये डिवाइड करून हे प्रिकॉशन्स घेऊन सोनोग्राफी आणि इतर मेडिकल टेस्ट करून मग आपण एक्सरसाइजेस चालू करू शकतो. बरं, या गरोदरपणाच्या काळामध्ये खरं तर 3 महत्वाचे भाग केले जातात. पहिले 3 महिने, मधले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. तर तुम्ही सांगताय की तिसऱ्या महिन्यानंतर जर व्यायाम सुरू करायचा असेल तर मग वेगवेगळ्या प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळे असे काही व्यायाम, जे एक ट्रायमेस्टर जे आपण धरतो, म्हणजे 3 ते 6 महिने, त्याच्यानंतर 6 ते 9 महिने, ह्याच्याप्रमाणे व्यायाम डिवाइड केलेले जातात. सो प्रत्येक महिन्याप्रमाणे 3-3 महिन्याचा एक स्लॉट असतो. तेव्हा तुमचं वजन किती असतं, तुमच्या शरीराचं फॉर्म तेव्हा कसं असतं, तुम्ही किती बेंड करू शकता, ह्याच्यावर ते व्यायाम अवलंबून असतात. डॉक्टर, आपल्याला या कार्यक्रमामधला पहिला प्रश्न येतो आहे. बदलापूरहून आपल्याशी अनिल बोलतात. आपण विचारूया त्यांना त्यांचा काय प्रश्न आहे ते. नमस्कार. नमस्कार अनिल. नमस्कार सुवर्णाजी. काय प्रश्न आहे आपला? शरीर तंदुरुस्त व सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम महत्वाचा की योगासने? बर, व्यायाम महत्वाचा. हा, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी असं त्यांनी प्रश्न विचारला. व्यायाम आणि योगासन ह्याच्यामधलं ते एक विचारत होता. वेगवेगळे ग्रुप्स असतात एक्सरसाइजेसचे. आपण जे शिकवतो ते दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. योगासन ह्याच्यामध्ये जे रक्तपुरवठा वाढतो सगळे जननेंद्रियाला, पाठीला, ह्याचा खूप फायदा होतो. आणि इतर जे काही वेस्टर्न वर्कआउट्स आहेत त्याच्यामुळे मसल टोनिंग होतं. तर दोन्हीचा प्रेग्नन्सीमध्ये समावेश केला तर मग तुमचं एक पूर्ण एक्सरसाइज रेजिमेंट होऊ शकतं. त्याच्याबरोबर प्राणायाम सुद्धा कंबाईन करायला पाहिजे. आता हा जो सगळा व्यायामाचा तुम्ही सांगता की व्यायाम करणं गरजेचं आहे, तेव्हा व्यायाम करताना कोणकोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे गरोदरपणामध्ये? एरवी व्यायाम सुरुवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा डायरेक्टली व्यायाम न करता 3 दीर्घ श्वास घेऊन पूर्ण शरीर शिथिल करून रिलॅक्स करून बाळाचे एकदा विचार करून त्याच्याशी थोडेसे गप्पा मारून किंवा असे एक रिलॅक्सेशन करून तुम्ही व्यायाम सुरू करायला पाहिजे.
त्याच्यानंतर ब्लॅडर एम्प्टी पाहिजे, म्हणजे लघवी तुम्ही करून मग एक्सरसाइजेस सुरू करायचे. आणि उपाशी पोटी व्यायाम करू नये. एक समज असतो की नाही आता आपण योगा करणार आहोत किंवा काय करणार आहोत, आपण एम्प्टी स्टमक करू, तर थोडंसं एखादा ग्लास ज्यूस किंवा एखादा फळ खाऊन मग तुम्ही व्यायाम करायचा. आणि व्यायाम करताना सुद्धा तुमची जी पल्स रेट आहे, जे हृदयाची ठोक्याची गती आहे, ती 120 वर नको जायला, 120 वर नको जायला. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडं डिहायड्रेशन कधी कधी होतं, घाम येतो व्यायाम करताना, तर थोडं मध्ये पाणी किंवा ज्यूस किंवा सूप असे काही काही तुम्ही पेय घेऊ शकता. म्हणजे डिहायड्रेशन एक्सरसाइजच्या वेळी टाळायचं. एक साधारण 20 ते 30 मिनिटं तुम्ही रोज एक्सरसाइजेस करायलाच पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. बरं, व्यायामाचे प्रकार तुम्ही सांगू शकाल काय, कशा पद्धतीने करायला हवा व्यायाम? बरोबर. व्यायाम सुरू करताना सुरुवातीला ज्याला आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस म्हणतो ते असतात. हे वॉर्मिंग अप एक्सरसाइजेसमुळे शरीराचे स्नायू लूजन अप होतात आणि शरीर पण सुद्धा व्यायामासाठी तयार होतं. त्याच्यानंतर व्यायाममध्ये डिवाइड केलं जातं की झोपून करायचे व्यायाम, स्लीपिंग एक्सरसाइजेस, बसून करायचे सिटिंग एक्सरसाइजेस आणि उभं राहून करायचे स्टँडिंग एक्सरसाइजेस. आपण थोडेसे ह्याच्यातले काही डायग्राम्स बघू शकतो. एक्सरसाइजेस करताना, कुठलेही एक्सरसाइजेस करताना तुम्हाला आधी पाठीचा कणा ताठ करून एक्सरसाइजेस करणं इम्पॉर्टंट आहे. आता ही जी पोस्चर तुम्ही बघू शकता, कॉबलर पोज ज्याला म्हणतो. कॉबलर पोज करताना तुमचे जे दोन्ही पायाचे तळवे आहेत ते एकमेकांना स्टिक व्हायला पाहिजेत. कॉबलर पोज तुम्ही कधी पण टीव्ही बघत असाल किंवा खाली बसून काही काम करत असाल तर इथे एक्सरसाइजेस करणं इम्पॉर्टंट आहे. ह्याला कॉबलर पोस्चर म्हणतात. त्याच्यानंतर बॅकचे जे स्नायू असतात, हे जे स्नायू असतात त्याच्यात तुम्ही पुढे मागे बेंड करून हाताचे तळवे मागे टेकून तुम्ही हे करू शकता. खाली हे जो व्यायाम दिसत आहे म्हणजे बाळ रांगतं तसा, ह्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. डोकं खाली केलं की पाठीची कमान करायची आणि परत डोकं वर केलं की पाठ सरळ करायची. ह्याला एक मार्जरासनचा एक प्रकार असतो, हे तुम्ही व्यायाम करू शकता. त्याच्यानंतर हे खाली बसून पोटाचे व्यायाम काय करू शकता, कटीचे स्नायूचे व्यायाम असतात हे. आणि हा एक पोज आहे, त्याला सॉ पॉस्चर म्हणतात. ह्या पद्धतीने बसून तुम्ही थोडेसे श्वासोश्वासाचे व्यायाम करू शकता. ते सगळे व्यायामाची एक एक्सरसाइज रेजिम असते. जेव्हा क्लासला स्टुडंट्स येतात तेव्हा त्यांना सगळे हे प्रकारचे व्यायाम मध्ये वेगवेगळे ग्रुप्समध्ये डिवाइड केले जातात आणि हे सगळे व्यायाम शिकवले जातात. ह्या व्यायामाचा फायदा असा की जे जे अवयव असतात त्याचा रक्तपुरवठा वाढतो, टोनिंग होतं आणि एक डिलिव्हरीसाठी म्हणजे मुलाला पुश करायला जी स्ट्रेंथ मिळते ती या व्यायामामुळे खूप छान मिळू शकते. बरं, म्हणजे झोपून करण्याचे व्यायाम, बसून करण्याचे व्यायाम आणि उभं राहून करण्याचे असे त्याला आपण डिवाइड करू शकतो. बरं, अजून वेगवेगळ्या प्रकारचे काही व्यायाम किंवा ते व्यायाम करताना कशी काही खबरदारी असते? हो, जे झोपून करायचे व्यायाम असतात ते झोपून व्यायाम झाल्यावर डाव्या कुशीवर झोपणं महत्वाचं आहे. म्हणजे कधी आपण एक्सरसाइजेस करताना एक्सरसाइज जेव्हा आपण संपवतो तेव्हा डाव्या कुशीवर झोपलं तर थोडंसं रक्तपुरवठा बाळाला वाढू शकतो. तर ह्या पद्धतीत झोपून मग 3-4 दीर्घ श्वास घेऊन पूर्ण एक शवासन तुम्ही करू शकता किंवा थोडं बाळावर हात फिरवू शकता आणि मग एका कुशीवर वळूनच तुम्ही बसायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. असं नाही की मध्ये काहीतरी मग डिस्टर्बन्स आला की लगेच व्यायाम करता करता तुम्ही पळाला, असं गर्भावस्थेत स्पेशली 6-7 मंथ्स नंतर चालणार नाही. पूर्ण रिलॅक्स करून मग तुम्ही त्याच्यात निघू शकता. डॉक्टर, आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. आपल्याशी पियुष बोलत आहेत, विचारूया त्यांना त्यांचा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो, काय प्रश्न आहे आपला पियुष? हॅलो. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हाईट वाढण्यासाठी काही पर्याय आहे का? हॅलो. हाईट वाढण्यासाठी खरं तर हा आजच्या विषयाला धरून असा आपला प्रश्न नाही. आपण आपल्या पुन्हा चर्चेकडे वळूया, पण चर्चेकडे वळण्याआधी या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी विश्रांती घेतो आणि पुन्हा याच विषयावर चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर गीतांजली शहा यांचं. त्यामुळे आरोग्य आमचा विशेष कार्यक्रम आपण पाहत राहा. आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. गरोदरपणाच्या काळातील व्यायाम या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर गीतांजली शहा आपल्याला मार्गदर्शन करताय. 1800-22-1010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तेव्हा या विषयासंदर्भातले आपले प्रश्न असतील, शंका असतील, आपण आम्हाला विचारू शकता. आम्ही पुन्हा चर्चेकडे वळतोय. कोणते आपण व्यायामाचे प्रकार सांगितलेत, कशा प्रकारे व्यायाम करायला हवा, यामुळे कोणते स्नायू लवचिक होतात ते सांगा. मेन म्हणजे जे पाठीचे स्नायू असतात, ज्याला वेगवेगळे मसल्स असतात स्पाईनच्या दोन्ही बाजूला, इरेक्टर स्पाईन आणि इतर काही मसल्स असतात, ते लवचिक होणं अतिशय महत्वाचं आहे कारण त्याला टोनिंग लागतं. त्याच्यानंतर शोल्डर कफचे जे मसल्स, खांद्याचे मसल्स असतात त्याच्यासाठी असतात. आणि मेन म्हणजे पेल्विक फ्लोर मसल्स, ज्याला आपण कटीचे स्नायू म्हणतात. हे पेल्विक फ्लोर मसल्स एक फिगर ऑफ 8 ह्या टाईपच्या शेपमध्ये
असतात खाली कटीच्या ठिकाणी. बर. आणि ते मसल जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता किंवा टोन करता, अगदी प्रेग्नन्सीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही करू शकता की लघवीच्या जागेचे स्नायू आकुंचन करायचे आणि सोडायचे. जसं काय तुम्हाला लघवी करायची आहे पण आपण म्हणतो की नाही सोनोग्राफीसाठी तुम्ही नका करू, तसं तुम्ही कसं धरून ठेवता त्या पद्धतीचं टोनिंग त्याला मिळायला पाहिजे. तर हे किगल्स एक्सरसाइजेस ज्याला म्हणतात त्या अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये केले गेले पाहिजेत आणि डिलिव्हरी नंतर सुद्धा हे व्यायाम चालू ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरं, हे जे कटीचे स्नायू आहेत किंवा टोनिंग जे आपण म्हणतो, तो प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी याचा कशा प्रकारे फायदा होतो किंवा काय महत्व आहे याचं? बाळाचं डोकं जेव्हा खाली येतं तेव्हा तो जो पेरिनियमचा भाग असतो, एक 3-4 इंचचा जो भाग असतो त्याच्यावरती डोकं आधी स्लॅश होतं आणि मग नंतर त्याची डिलिव्हरी होत असते. तर तिथले स्नायू जर चांगले असतील, कॉन्ट्रॅक्टाईल असतील, टोन्ड अप असतील आणि तिथला रक्तपुरवठा चांगला असेल तर जे बेअरिंग डाऊन आपण म्हणतो ते खूप सुलभ होतं आणि म्हणूनच नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस ह्या गोष्टींमुळे खूप वाढू शकतात. बरं, पण आताच्या सध्या काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा त्यांना व्यायामाबरोबरच यावेळेला मग त्यांचं पोश्चर कसं असलं पाहिजे, म्हणजे त्यांनी त्यावेळेला काम करताना कसं बसलं पाहिजे किंवा कसं उठलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी ठेवलं पाहिजे? पोश्चरवर खूप लक्ष ठेवणं इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं की बरेच वेळा आपण सुरुवातीला व्यवस्थित बसतो आणि मग नंतर काम करताना आपल्याला लक्षात येत नाही की आपण प्रेशर करतो. पोट जेव्हा पुढे आलेलं असतं तेव्हा पोट पुढे आलं असल्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी असते ती पुढे जात असते आणि त्याच्यामुळे गर्भवती स्त्रीला तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जेव्हा आपण खुर्चीवर बसत असतो, कधी पण खुर्चीवर बसताना जो पाठीचा कणा आहे तो खुर्चीच्या एजला नेहमी टच होणं महत्वाचं आहे. हे पिक्चर्स मी तुम्हाला इंग्लिश बुक मधनं दाखवते, गर्भसंस्कार म्हणून इन प्रेग्नन्सी म्हणून आपलं जे बुक आहे. आणि इथे जो ट्रायंगल ऑफ एअर राहतो कधी कधी आपला मागचा भाग आणि खुर्चीमध्ये, तो होता कामा नये. नेहमी मागे पुश केलं गेलं पाहिजे. आणि जर कम्प्युटरवर काम करत असतील तर पायाखाली एक फुटस्टूल पाहिजे, जरी तुमचे पाय खाली पोहोचत असतील तर. आता जेव्हा आपण कुठल्या ऑब्जेक्टला किंवा बाळाला जमिनीवरून वर उचलत असतो तर तेव्हा ह्या पद्धतीने गुडघ्यांमध्ये बेंड करून मग त्या ऑब्जेक्टला उचलायचं असतं. कधी पण आपण असं वरनं खाली वाकून पोटावर जर जोर येत असेल तर ते अवॉइड करायचं. आणि ह्या पद्धतीने इथे तुम्ही बघत आहात की हे स्टँडिंग पॉस्चर दाखवलेलं आहे. जर जास्त वेळ उभं राहायचं असेल तर एक पाय पुढे करून उभं राहायचं, जेणेकरून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिवाइड होतं. आणि ऑफिसवरनं घरी आल्यावर हे जे हाताचे व्यायाम दाखवले गेले आहेत, पुढे मागे हात करायचे, थोडंसं मान फिरवायचे, हे सगळे एक्सरसाइजेस जे जास्त कम्प्युटरवर काम करतात त्यांनी एक्सरसाइजेस करायचे. तर हा पूर्ण पॉस्चर मेंटेनन्स करायचा भाग आहे, हे बुकमध्ये डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. ज्याप्रमाणे हे पोश्चर म्हणजे कसं बसणं कसं उठणं हे जसं महत्वाचं आहे, तसंच प्राणायाम किंवा योगासनं किंवा एकंदरच जो व्यायाम आहे तो कशा प्रकारे करणं गरजेचं आहे, ह्याचं काय महत्व आहे? प्रेग्नन्सीमध्ये जो आपल्याला प्राणवायू लागतो किंवा ब्रेथ फ्लो लागतो तो स्वतःलाच नाही पण तो बाळापर्यंत पण जात असतो. तर आपली जी ऑक्सिजन लेवल आपण वाढवू शकतो ती लेवल बाळाला सुद्धा मिळते आणि रक्तपुरवठा बाळाला सुद्धा वाढवू शकतो. आणि सुद्धा त्याच्याबरोबर सुद्धा जर रिलॅक्सेशन असेल तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो, बाकीच्या पण गोष्टी मेंटेन केल्या जातात. आणि म्हणूनच रोज एक 10 मिनिटं तरी प्राणायाम व्हायलाच पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा, म्हणजे ऑफिसला जायच्या आधी आणि नंतर. ह्या प्राणायामामध्ये सुरुवातीचा भाग असतो डीप ब्रीदिंग, जो नाकावाटे श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे सोडायचा. तो सोपा असतो, ते सगळे करू शकतात. त्याच्यानंतरचा जो भाग असतो की दीर्घ आणि उथळ श्वास, ह्याच्यामध्ये एक ऑल्टरनेट श्वास घ्यायचे असतात, म्हणजे नाकावाटे घेणं आणि सोडणं. त्याच्यानंतर शॅलो ब्रेथ्स किंवा उथळ श्वास, ह्याला एक ही ब्रीदिंगचा प्रकार म्हणतात. तर हे ब्रीदिंग सुद्धा डिलिव्हरीच्या वेळी म्हणजे प्रसूतीच्या जेव्हा बाळाला आपल्याला पुश करायचं असतं तेव्हा हे सगळे ब्रीदिंग चालू ठेवायचे असतात. तर प्रेग्नन्सीचे जे प्राणायाम अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही क्लासेसमध्ये शिकवत असतो. कारण असं नाही की तुम्ही स्विमिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये गेला की तुम्ही प्राणायाम कराल असं नसतं. त्या प्राणायामाचा त्या ब्रीदिंगचा तुम्हाला खूप महिन्याआधी प्रॅक्टिस करायची असते. म्हणूनच हे सगळे प्राणायाम आम्ही प्रेग्नंट लेडीज कडनं आणि तेच नव्हे त्यांच्या मिस्टरांना सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतो. कारण काय असतं की कळा चालू झाल्यावर इतकं त्या पेनमुळे त्यांचं फोकस डिफ्यूज होतं, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष राहत नाही. प्रत्येक जणांनी त्यांना लेबर पार्टनर बनवून मिस्टरांनी किंवा त्याच्या आईने हे त्यांच्याकडनं प्राणायाम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर करून घेतले पाहिजे. बरं, श्वसनाचे व्यायाम कशा प्रकारे करात किंवा त्याचा काय फायदा याविषयीही बोलूया. आपल्याला पुढचा प्रश्न सांगलीहून येतोय, आपण तो घेऊया आधी. नमस्कार प्रशांत. हॅलो, विचारा प्रश्न. 9व्या महिन्यात कशी काळजी घ्याल मॅडम? हॅलो मॅडम, प्रश्न पुन्हा विचारा. 9व्या महिन्यात कशा प्रकारे काळजी घ्यायची? बर, 9व्या महिन्यात कशा प्रकारे काळजी घ्यायचा प्रश्न आहे. 9व्या महिन्यात आपण लेबरसाठी मेन प्रिपरेशन करत असतो की आतापर्यंत प्रेग्नन्सी चांगली राहिली, सगळं व्यवस्थित आहे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली नाही, ब्लड प्रेशर चांगला आहे, वी कॅन सेलिब्रेट ऑन दॅट.
मग 9व्या महिन्यात जेव्हा 2-3 आठवडे राहिलेले असतात डिलिव्हरीसाठी, तेव्हा लेबर एक्सरसाइजेस चालू करायचे असतात. वेगवेगळे हे लेबर एक्सरसाइज असतात. स्क्वॉटिंग असतात, खाली बसून खाली बेंड करायचं, परत वर यायचं, असे स्क्वॉटिंग एक्सरसाइज असतात. दुसरं डक वॉक असते, म्हणजे खाली स्क्वॉट करायचं, जसं आपण इंडियन टॉयलेट पोझिशन मध्ये बसतो, आणि थोडंसं बदकासारखं चालणे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपली जी डिलिव्हरी डेट आहे त्याच्या आधी 2 आठवडे चालू करायचे असतात. कारण आपल्याला काय असतं की बाळाचं जे डोकं असतं, जो हेवियस्ट पार्ट असतो, तो पेल्विस मध्ये आत तो गेला पाहिजे, आणि म्हणून हे एक्सरसाइजेस चालू करायचे असतात. पण त्याच्यानंतर खाली बेंड करून थोडेसे पुशअप्स करणं, ह्या पण गोष्टी चालू करू शकतो. नक्कीच तुम्ही लेबर एक्सरसाइज सांगताय, मग त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी काही फायदा होतो? लेबर एक्सरसाइजमुळे खालचे जे स्नायू होतात ते स्ट्रेच होतात, आणि जर शेवटच्या वेळी म्हणजे कॉन्ट्रॅक्शन्स देताना जर तिला पुशआउटचा प्रॉब्लेम असेल तर त्याला खूप फायदा होतो. कित्येक वेळा नॉर्मल डिलिव्हरी न होण्याचं कारण असं असतं की बाळाचं डोकं खूप मोठं आहे आणि कटीचे म्हणजे बोनी पेल्विसच छोटा आहे, सीपडी ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही, किंवा इतर बाळाला काही प्रॉब्लेम झाला म्हणून सिझेरियन करावं लागतं. पण जर सगळं नॉर्मल असेल आणि नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस आहे आणि लेबर प्रोग्रेस झालाय पण ती बेड डाऊन करत नाही आणि हा प्रॉब्लेम होतो, तर अशा पेशंट्स तयार असतात. किंबहुना आम्ही एक्सरसाइज आणि प्राणायाम बरोबर त्यांना व्हिडिओज पण दाखवत असतो, सगळ्या नॉर्मल डिलिव्हरीच्या, सिझेरियनच्या, फॉरसेप्स, सगळ्या व्हिडिओजमुळे त्यांची मानसिक तयारी होते. नक्कीच अत्यंत महत्त्वाची अशी तुम्ही माहिती देतात. अजून चर्चा आपण करणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेतोय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये. आपण पाहत राहा झी 24 तास. आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. गरोदरपणाच्या काळातील व्यायाम या विषयावर आपण आज चर्चा करत आहोत आणि डॉक्टर गीतांजली शहा आपल्याला मार्गदर्शन करतायत. 1800-22-1010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तेव्हा या विषयावर आपले जर काही प्रश्न असतील आपण आम्हाला विचारू शकता. आपल्याला नवी मुंबईहून पुढचा प्रश्न येतो आहे, आपण तो घेऊया आधी. अंकुश, नमस्कार. सलग प्रश्न विचारा अंकुश. मॅडम, पाचव्या महिन्यापासून जरा बाईला जास्त तकलीफ होते, त्याच्यावर जसं काय उपाय करायचा? पोट दुखतंय आणि कंबर दुखते, हातपाय गळून येते. विचारूया आपण. 5व्या महिन्यापासून कशा प्रकारे काळजी घ्यावी? छोटे छोटे जे त्रास होतात, कंबरचे जे प्रॉब्लेम्स होतात, बहुतेक हे जे कंबरदुखी आणि इतर जे त्रास असतात ते पॉस्चर बरोबर नसल्यामुळे असू शकतात. बसण्याची, उभं राहायची पद्धत, खाली झोपायची पद्धत, कधी पण झोपताना आधी एका कुशीवर व्हायचं मग झोपायचं. त्याच्यानंतर पाठीचे जे प्रॉब्लेम असतील तर व्यायामनी खूप फायदा होतो. ऍटलीस्ट 1-1.5 महिना व्यायाम केल्यावर ते होतं. आणि रोज ऑफिसवरनं आल्यावर थोडंसं गरम शेक घ्यावं पाठीला, आयदर इलेक्ट्रिक हिटिंग पॅडनी किंवा गरम पाण्याच्या पिशवीने, आणि थोडंसं तिळाच्या तेलाने मसाज करायचं. या साध्या काळजीमुळे बराचसा फायदा होऊ शकतो. थोडं प्रेशर तर असतंच पाठीवर, कारण पोट मोठं होत असतं. ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये असू शकतात. बरं, नक्कीच. श्वसनाचे व्यायाम मगाशी तुम्ही सांगितलं की त्याचं कशा प्रकारे महत्वाचं असतं ते जरा थोडक्यात सांगा. श्वसनाचे व्यायाम मेन जे असतात म्हणजे जीवाबंध, सिंहमुद्रा आणि ब्रह्ममुद्रा, हे 3 मेन प्राणायाम असतात. ते सगळ्या गर्भवती स्त्रीनी त्यांच्या मिस्टरांबरोबर दोघांनी एकत्र बसून प्राणायाम करणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण वेगवेगळे श्वसनाचे व्यायाम घेतो तेव्हा आयदर नाकातून किंवा तोंडावाटे श्वास घ्यायचा असतो. एक खूप महत्वाचं आहे की त्यांनी कुंभक करायचं नाही, म्हणजे जो श्वास घ्यायचा मग तो धरून ठेवायचा आणि मग बाहेर करता, असं आपण एरवी योगामध्ये करतो नॉन प्रेग्नंट स्टेटमध्ये, तसं प्रेग्नन्सीमध्ये प्राणायाम करताना तो भाग करायचा नाही. आणि पोट खूप हलवायचे जे व्यायाम असतात ते त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करायचे. बाकी मग प्राणायाम ते केले तर मग बाळाला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. अगदी महत्वाच्या विषयावर खरं तर आज आपण चर्चा करतोय की गरोदरपणाच्या काळातील व्यायाम. तर आईने व्यायाम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जसं सांगताय, पण या व्यायामाचा बाळाला सुद्धा तितकाच किंवा बाळाच्या वाढीसाठी पण तितकाच फायदा होतो. गर्भस्थ बाळाला हे व्यायाम खूप आवडत असतात. खरं तर त्याला जे मुवमेंट्स असतात, आईचे जे शरीराचे जे मुवमेंट्स असतात, ती जी लवचिकता वाढते किंवा जे स्वेइंग मुवमेंट्स असतात, किंवा एक्सरसाइज झाल्यावर थोडंसं म्युझिक लावून त्यांना जरा स्वे पण करायला होतो, डान्स पण करायला होतो. प्रत्येक गर्भवती स्त्रीने थोडंसं म्युझिक लावून थोडा डान्स पण करायला पाहिजे, जेंटल स्वेइंग मुवमेंट्स मध्ये. तर गर्भजिल्ह्यात ते बाळ हलतं आणि त्याला ते खूप सुखद वाटतं. आणि प्रेग्नन्सीमध्ये जे शरीरात ताजतवाना येतो, जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात ते सुद्धा बाळापर्यंत जातात. आणि म्हणून तिलाच नाही पण गर्भस्थ बाळाला सुद्धा तिचे व्यायाम आवडत असतात. बरं, आपल्याला एक प्रश्न येतो आहे. पुण्याहून आपल्याशी आरती बोलतायत, आपण विचारूया त्यांना त्यांचा प्रश्न. आरती, नमस्कार. हॅलो, काय प्रश्न आहे आरती? विचारा प्रश्न. हा, मला श्वास घ्यायचा त्रास होतोय. श्वास घ्यायला त्रास होतोय. बरं, कितवा महिना सुरू आपल्याला? 8वा महिना संपत आलाय. बर, आणि 3ऱ्या महिन्यापासून होतोय त्रास. बर, विचारूया.
तिसऱ्या महिन्यापासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. प्रेग्नन्सीमध्ये जी नेझल म्युकोझा असते त्याचा ब्लड फ्लो खूप वाढतो आणि त्याच्यामुळे जरा असं सारखं नाक चोंदल्यासारखं किंवा हे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर खरं तर आपण जसं आता प्राणायाम डिस्कस केला तर खूप महत्वाचं आहे. अनुलोम विलोम हा जो प्राणायाम आहे, मग एका ठिकाणी श्वास घेऊन दुसरीकडनं सोडायचं, तिकडचं आत घेऊन परत सोडायचं, हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल सलाईनचे ड्रॉप जरी नाकात घातले तर थोडंसं नोज ब्लॉक कमी होऊ शकतं आणि वाफ पण त्या घेऊ शकतात, म्हणजे हॉट स्टीम जे असतं. शक्यतो औषधं टाळावी, हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. बरं, कार्यक्रमाची वेळ आपल्या संपत आलेली आहे. थोडक्यात फक्त अपेक्षित आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये गरोदरपणाच्या काळामध्ये वडिलांची म्हणजे त्या बाळाच्या वडिलांची किंवा त्या पतीची कशी भूमिका असावी, कशा प्रकारे सहभाग असावा या सगळ्या प्रक्रियेमध्ये? गर्भसंस्कार हे काय फक्त आईने करायची गोष्ट नाहीये. आपण जे सेशन्स घेतो ते दोघंही पती पत्नी दोघंही त्याला अटेंड करतात. म्हणजे गर्भसंस्कार शिबिरमध्ये ते खूप महत्वाचे असतात. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा एक्सरसाइजेस करतात ते त्यांच्याबरोबर ते एक्सरसाइजेस बघू शकतात. त्यांच्याकडनं लेबरमध्ये जेव्हा व्यायाम करायचे असतात ते त्यांच्याकडनं करून घेतात. प्राणायाम तर दोघांनी एकत्रच करायचं असतात, कारण प्राणायामचा सगळ्यांनाच फायदा होत असतो. हे पती सगळे व्हिडिओज बघतात, डिलिव्हरी कशी होते, काय होते, मग त्यांच्या मनात जी एक भय असते की आपल्याला ह्याच्यातलं काय माहित किंवा काय करणार, हे निघून जातो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे सगळे हस्बंड आत येतात डिलिव्हरी रूम मध्ये, अगदी डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा असतात, बाळ पण त्यांच्या हातात आम्ही देतो लगेच डिलिव्हरी झाल्या. तर आताची जी पिढी आहे त्याच्यात खूप फरक आम्हाला दिसत आहे. सगळे फादर्स अतिशय इन्व्हॉल्ड होतात, पुस्तकं एकत्र वाचतात आपली, आणि पूर्ण म्हणजे बाळाला ब्रेन स्टिम्युलेशन पासून प्रेग्नन्सीमध्ये खूप त्याच्यावर लक्ष घालतात. इतका अप्रतिम विषय तुम्ही मांडलात, तुम्ही इथे आलात आणि इतकं मार्गदर्शन केलं, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. गरोदरपणाच्या काळातील व्यायाम कशा प्रकारचे असावेत, कसं महत्व आहे त्याचं, याविषयी आज आपण जाणून घेतलं. आरोग्यामध्ये इथेच थांबतोय. उद्याही नव्या विषयासह आपण भेटणार आहोत, त्यामुळे पाहत राहा झी 24 तास.